आज आपले खंडू काका हे नक्की वाकटीसोबत काय करतायत आणि सोबत आज एवढा मावरा पडलेला बोटीला पण बोटीतनं हे काय स्मगलिंग होतंय आणि हा दादानी पाग मारून हा नक्की कोणता मासा काढलाय तो व्हिडिओच्या एंडमध्ये नक्की सांगतो. जय मल्हार मंडळी, मी आहे ना दादा, स्वागत करतो तुमचं दिवस 26वा डेली मिनी ब्लॉग. इकडे सर्वांच्या बोटी यायला सुरुवात झाला होता. सध्या आपण आहोत खारदांडा बंदरामध्ये आणि प्रत्येकाच्या बोटीला लागलेला मावरा. पण तिकडे हा दादा पाग मारत होता. पागाला जरा छोटीशी मासली लागली होती. परत तो पाग मारायला सुरुवातच करत होता. इकडे एकीकडे बोटी येत होत्या पण हा बोटीच्या कोपऱ्याला राहून पाग मारत होता आणि त्याला लागलेला हा टोल मासा. ह्याचे दात खूप बेकार असतात म्हणून पटापट त्यांनी तो काढून घेतले आणि एकीकडे हा बोटीत येणारा स्मगलिंग सारखा माल म्हणजे आपला मावरं. इथे वाकटी होती, कोलंबी होती, बरंचसं मावरं होतं. इथे दादाची बोट सुद्धा यायला सुरुवात झाली होती. त्याच्याहून बोटीला खूप सारे कोलंबी वगैरे पडले होते आणि इकडे मावरं निवडायचं बाकी होतं. निवडलेलं मावरं एकीकडे फटाफट गाडीवर लादून बाजारासाठी न्यायला सुरुवात केली. त्यात मोठा लागलेला सारखा इकडे आपल्याला एक चिंबोरा दिसला, लहानसा होता, जिवंत होता म्हणून त्याला फटकन जाऊन पाण्यात सोडून दिला. त्यालाही जीवदान दिलं. पण काकांनी दाखवलं ती म्हणजे वाकटी सोडायची पद्धत. हे वाकटी अशा प्रकारे पोटपूर काढून घेतलं आणि त्याचा डोकूल मोडलं की वाकटी घरी न्यायला तयार राहील. अशामुळे वाकटीचे दात लागत नाही. तर आणि इकडे आपले काका म्हणजे नागपा आले होते तर त्यांना पण आज काही मिळालं नव्हतं. आज कमी कॅच होता. तर व्हिडिओ आवडल्यास मला लाईक नक्की करा. बाय बाय.